पद्मशाली युवक संघटना सोलापूर आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळा 2025च्या तयारीसाठी नवीन कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मार्कंडे मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले। उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, तेलुगू भाषिक संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, तसेच प्रसिद्ध उद्योगपती आणि पूर्वा डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर वडनाल आणि अशोक इंदापुरे उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला। उपस्थितांमध्ये संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, सचिव विजय नीली, खजिनदार अविनाश शंकू, प्रसिद्धी प्रमुख अंबादास कुडक्याल, श्याम आडम, महेश येमुल, मंगेश फलमारी, सागर इप्पलपल्ली, पवन गुंडेटी, हरिकृष्णा शिरकुपल्ली, साईनाथ येनगंदुल, विश्वास गज्जम, गोविंद कोंकत्ती, बाळकृष्ण रत्सा व माजी अध्यक्ष गिरीश कोटा, रवींद्र गड्डम, राकेश पुंजाल, गोविंद चिंता, योगेश मार्गम, अमर बोडा व इतर समाज बांधव यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। पाहुण्यांनी पद्मशाली युवक संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यासारख्या स्तुत्य उपक्रमाला यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या। संघटनेने 2025च्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे। इच्छुकांनी पद्मशाली युवक संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। हा सोहळा पद्मशाली समाजातील एकतेचे प्रतीक असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी एक आदर्श उपक्रम ठरत आहे।